आणि म्हणून हा सगळं जमवून टाकतो तुम्ही टेन्शन घेऊ नका फक्त ऐकायची नाही आणखी काय म्हणली हा तुम्ही नीट ऐका आपण जाऊ बाई बाई म्हणली काय माहिती काय बुवा वाजवतो सकाळच घंटा बोलली ना तर माझ्याकडे काही घंटा पिंटा काही नाही माझ्याकडे मला रोज कामाला ओलबा लागतो माझ्याकडे ओलबा आहे बुवाकडे चिमणी आहे हिच्याकडे बसायची आहे हे काय करायचे ओलबा आपण सरळ सरळ लावतो काय टेन्शन नाही घ्यायचं आणखी बोलून गेली मी एक गाण्याला काढ देणार बरोबर आहे ना हे दादू तो पहिल्यांदा धुराचा गाणं काढ आता ऐक सगळ्यांना ऐकायची तयारी ठेव बाय हा वैद्य बाई कवळून गेलं काम देते आणि म्हणून त्या ठिकाणी कवळून घेतोय बघा मी ताईंच्या अनुसार बहिणीच्या या ठिकाणी ताईंची मागणी बुवा तुम्ही पण जरा वेळ द्या बरोबर ना ठीक आहे आणि म्हणून थोडा आणखी एक दोन आणखी गाडी यासाठी हा आणि म्हणून या ठिकाणी ती काय बोलली त्याचा धूर काढी मी कसा धूर काढतो तो श्रीहरी म्हणतोय नीट ऐका बाबा जर ऐकायला गेलं नाही ना आमच्यावरती लई वॉच आहे कोण कुठे शब्दात लावतोय काय आहे ना त्या वैद्यला तशी कामाला लावली नाही ठीक नाही आहे ना काय म्हणजे असं होतं नीट ऐकू दे लोकांपर्यंत व्यवस्थित जाऊ दे आणि म्हणून हे म्हणते तू जे आम्हाला दिलेस ते भरभरून दिलेस पण आम्हाला एवढ्याची गरज नाही श्रीहरी म्हणतोय आज बोलतोय का खरं खुरं मी त्या हंडीतून हंडी बरोबर हंडीच म्हणतात ना काढीन का हंडीतून अधूर पूर्ण काढणार अधूरच काढणार एवढं भरपूर काय करायचं आहे की नाही काढीन का हंडीतून अधूर एवढंच विषय आहे कसं घेते काही नीट आहे बंद झालं त्याचा कसं घेते बघ बाय नाही भरपूर लोणी पाहून भरलं माझी घेणार ग भरपूर लोणी पाहून भरलं आज बोलतोय ग खरखुर धकाडीन गांडीतून आधुर काय माझ्यासारख्या टोकाची गाडी म्हणशील बाई बरोबर ना असं धूर काढायला असं असं बाहेर असं कसं कागद सरकत होतं ना नाही घेणार ग भरपूर लोणी पाहून भरलं घेणार ग भरपूर पाहून भरलं आज आणखीन बाई गायला म्हणून गेली ती म्हणे काय म्हणते ती गाणं हा हागतो रत्नाकर हागतो मिनिंग चांगलं बांधलं बाईनी आहे की नाही हागतो रत्नाकर आहे की नाही आता ऐक भाज्या एवढ्या भाग रत्ना काय तुम्हाला सांगू माझं जुनं गाणं आहे भाजीची गोडी साऱ्या लागली ना बैलही काय गम हागली ना एवढ्या मागल्यात ना माझं जुनं विषय दादाने ऐकलं भाजीची गोडी साऱ्या लागली ना बैलही काही गम भागली ना भाजीची गोडी साऱ्या लागली ना बैलही काही गम भागली बनेच विषय नए नए कैसेट में नए नए एक्शन है तो मैं रात भर खिलाऊंगा इतना मेरे पास राशन है कि नहीं ये खुद की प्रोडक्शन है ये सगळं खरेदी नाही बॅग तिकडे काय काळजी करायची नाही आणखीन बाईचा विषय याच्याचं वातावरण हे ना
आहे की नाही हाय खरी जातो ही बोटावर नाचवीन माझ्याच ओठावर माझं जुनं गाणं होतं. आता तुझ्यासाठी गाणं ऐक पद लिहून घेतोय हा त्याच्या दैनिक लागलं म्हणे ह्याच्याच ओठावर लागलं म्हटलं आहे की नाही. आता ऐक कसं घेते तो वृद्धराष्ट्र आंधळ होता राज्याभिषेक झाला बायकोनी पट्टी डोळ्याला बांधली आणि तो हा नवरा आंधळा असल्यामुळे बायकोच्या हातात पावर होती बरं का ठीक आहे ना बायकोच्या हातात पावर होती. अगं तू या कौरवाला सावध नाहीतर तू त्या गादीवर बसलेस ना त्याच्या बरोबरीनं राजा बरोबरीनं तू बसलेस तर या राज्याचं तू नुकसान आवर. सगळेजण सांगतायत म्हणजे राज्यातले आपल्या सर्व वरिष्ठ मंडळी होते भीष्माचार्य होते द्रोणाचार्य होते सगळेजण सांगतायत अगं तू नुकसानावर चोट म्हणजे नुकसान. माझ्या मनातलं बोलत ना माझी डिक्शनरी चोट या शब्दाचा अर्थ नुकसान बरोबर ना जखम हिंदीत होते हा मी डिक्शनरी मराठी शब्द रत्नाकर माझ्याच नावाची डिक्शनरी मराठी काढणार म्हणून काय म्हणते ना धृतराष्ट्राची राणी तो असता संकटे ही सावर काय पुराणातल्या गोष्टी दे नवरा आंधळा असल्यामुळे ही तुझ्या हाती पावर राजा बरोबर या गादीवर. आता तू बसलीस ना मग नुकसानावर बसलीस ना चोटावर बसलीस ना नुकसानावर बरं ना राजा हा धृतराष्ट्राची राणी तो असता संकटे ही सावर नवरा आंधळा असल्यामुळे ही तुझ्या हाती पावर राजा बरोबर या गादीवर आता बसलीस चोटावर राजा बरोबर या गादीवर आता बसलीस चोटावर बाई सांगते बुवा म्हातारा झाला आहे की नाही तरी पण काय 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 बोलली. आता बाईची गमत तुम्हाला सांगता आता ज्या वेळेला म्हणजे यशोदे माझ्याकडे सगळेजण गाणं घेऊन येतात ना बाई तुझ्या कानाने ही मस्ती केला ही माठ फोडला हा त्यावेळेस सांगते सांगशील कोणी फोडला तो उगाच तक्रार करतेस ती आहे की नाही. तक्रार घेऊन आलेला गवळणीला यशोदाबाई म्हणते सांगशील कोणी फोडला तो उगाच कशाला माझ्या पोरावर आग घेतेस एवढाच विषय सांगशील साधा शब्द आहे की नाही सांगशील. आता ऐका हौस मनाची करतो पुरी हा माथा फोडला म्हणते कशी तू कोणी नसे हा तुझ्या खात्री करून ये आधी तुझी तू उगाच पण तुझा सांगशील कोणी फोडला तुझा गपुरी. साधे शब्द चुकीचं नाही ना. सांगशील कोणी फोडला तुझा सांगशील कोणी फोडला तुझा गपुरी आता एक मजेशीर गाणं घेतोय तुमच्या आहे ना तयारी ताईंचं म्हणणं आहे तुम्ही आणखी जादा वेळ घ्या म्हणून एक मजेशीर या ठिकाणी घेऊ ना हा बाईकडे बघितलं काय वैदिकडं जीवाचा थापा आहे का नाही मी आणतोय गणपती हा बघा आज करतो इथे मी भान बोले नंदाचा हरा
असे गवळण ही बेताल बघा करीना प्रॉब्लेम सॉल्व बातमी घडलेली ही काल ही जी प्रॉब्लेम सॉल्व करायचं ना ह्याने इकडे चोरी केला आणि काहीतरी केला ऐका नाही तर ही तिकडे तक्रार घेऊन आली आईला ऑल ऑल म्हणजे सर्व ना बरोबर कसं म्हणते बघा आज करतोय ते मी हाल बोलून झाला असे गवळण ही बेताल बघा करीना प्रॉब्लेम सॉल्व बातमी घडलेली ही काल ही गपचूप आईला देते मग ही गपचूप आईला देते मग सर्व बातमी घडलेली काल और म्हणजे सर्व ना ही गपचूप आईला बरोबर ना बातमी घडलेली ही काल ही गपचूप आईला देते मग बातमी घडलेली ही काल गपचूप आईला आता ऐक मी एक रत्नागिरीला गाणं घेतो त्या ठिकाणी तुझ्या पायात पैंजण वाजते युद्धाची ही कुरुक्षेत्रावर होता नांदी बरं अर्जुनाचे या शस्त्र थोर होत बांधीवर त्याचं नाव होतं गांधीव आपण नाव ठेवलेलं नाही गांडीव त्याचं नाव जुनं नाव आहे युद्धाची ही कुरुक्षेत्रावर होता नांदीवर अर्जुनाचं शस्त्र थोर होत बांधीवर कचाकच या शब्दाचा अर्थ वेगवान कचाकच म्हणजे वेगवान तो शेजारी बसलेला सांगतोय अरे हा गांडीव धनुष्य आहे आपण म्हणतो ना एखाद्याची बंदूक काय चालते पाहण्यासाठी एक नाही की नाही वार केला म्हणजे डुकर पाडलाच पाहिजे की नाही कसं आहे गांडीव धनुष्य असं होतं की एकदम मारा परफेक्ट एकदम तो शेजारचा सांगतोय बघ कसं वार करीन तो वेगवान वार करीन कसं सांगतोय बघा युद्धाची कुरुक्षेत्रावर होता नांदीवर अर्जुनाचं या शस्त्र थोर होत बांधीवर बघा करील कचाकच वारतो हाबर याच्या आपण म्हणतो ना हाबर याच्या गांडीवर हा जो गांडीव धनुष्य आहे ना तो हाबर याच्या वार कसा करील तो बघा करील कचाकच वारतो हाबर याच्या गांडीवर बघा करील कचाकच वारतो हाबर याच्या गांडीवर आणखी नाही बाई गाणं तुला कसं देतो ज्या वेळेला या द्रौपदीचा या ठिकाणी वस्त्रहरण झालं त्यावेळेला तिला प्रतिज्ञा केली का सगळे नवरा म्हणजे 5 पांडव सुद्धा असताना काही करू शकले नाही आणि म्हणून तिने त्यावेळेला प्रतिज्ञा केली की जोपर्यंत या दुष्टासनाच्या या दुर्योधनाच्या मांडीचं रक्त दुष्टासनाचं रक्त त्या केसाला मी मारत नाही तोपर्यंत मी वेणी मारणार नाही आणि ती अटल अशी आण म्हणजे प्रतिज्ञा घेतली की हे सगळं घडत असताना ही सगळी काय ती झिजवत होती या पांडवांसाठी आणि म्हणून म्हणते काय बघ दुःख मुरी दाटल ना कसं जीवन हे काटल ना कशी घेतली काया ही तू झिजवता नाही कशी घेतली तू ही काया झिजवताना आण वाटेल ना आहे की नाही कशी घेतली काया ही तुझी झवताना गणवाटल ना कशी घेतली काया ही तुझी झवताना गणवाटल Every
या जरा नाचायचं त्यांनी या सगळ्यांनी या बाबा तुम्ही जा तिकडे नाचा तुम्ही अभिमानाने सह्यगिरीयन अभिमानाने सह्यगिरीयन संग गर्जुनी समुंदर हाय जगत एक नंबर आपलं कोकणी सुंदर 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 अभिमानाने सह्यगिरीयन अभिमानाने सह्यगिरीयन संग गर्जुनी